मुजरा राणी साहेब या धनाजीराव बिगीन बोलवणं धाडलं सा तसाच टाकू टाकाल राजांकडनं काय खबर दिवसेंदिवस तिकडचा गुंता वाढत चाललाय कृष्णेचा पूर जसा ओसरतोय तसा औरंगजेब नावाचा भोई जाळं टाकायला पुढे सरसावलाय धनाजीराव अशा परिस्थितीत राणी चेन्नम्माची भेट घेणं आणि राजांचा मार्ग लवकरात लवकर मोकळं करणं हे आम्हाला गरजेचं वाटतंय पर चेन्नम्मा राणीची भेट घेणार तरी कोण आम्ही स्वतः नाही नाही राणी साहेब अहो अमात्य आणि शंकराजीस बी पटायचं नाहीये आमची घालमेल समजून घ्या राव एक राणी म्हणून नाही तर एक बहीण म्हणून तुमच्याकडे आम्ही साकडं घालतोय आम्हाला स्वतः तिथं जावं लागेल पण राणी साहेब अक्कासाहेब आपण मार्ग मोकळा करा अमात्य आणि शंकराजीसनी कसं तरी जोलवता येईल जागोजागी छावण्या टाकून बसलेलं त्या औरंग्यानं पाळलेलं रानरेड त्यांचा डोळा चुकून कसं जाव त्यांची भीती घालताय आम्हाला आपण हंबीराव मोहित्यांच्या लेकीला भीती नाही अक्का साहेब जिम्मेदारी हो आपली जिम्मेदारी आहे आमच्यावर आम्ही काय स्वराज्याच्या दगडधोंड्याला बी आपल्या रक्ताचा मळवट लावाय बसलोय तुम्ही नुसता हुकूम करा खस्ता होऊन जाऊ तुम्हासनी त्या वावटळीत घेऊन जाणं पटत नाही मनाला आमच्या समशेरी आम्ही शोभेसाठी नाही बाळगलाय धनाजीराव आम्ही जाणार आहोत हे नक्की पाण्याचा तुम किती वेळ अडवून ठेवायचा यालाही मर्यादा असते आमचा संयम सुटला तर त्या दिल्लीश्वराची छावणीच काय त्या दिल्लीचं तख्तही जागेवर राहणार नाही आपण पुढची तजवीज करा आम्ही जातीनिशी राणी चेन्नम्माची भेट घेणार आहोत शंकराजी पंत आता काय करावे सगळेच फासे उलटे पडतायत एवढे नियोजन करून देखील विधात्याने आपल्या झोळीत अपयशच द्यावे हा विधात्याचा खेळ म्हणायचा की नियोजन चुकीचे म्हणायचे नाही पंतामात्य राणी साहेबांचे नियोजन बरोबरच होते पण नशिबाचा फेरा कुणा चुकत नाही म्हणतात तेच खरं म्हणजे आता माघार घेण्यावाचून दुसरा पर्याय नाही शंकराजी पंत तुम्ही तातडीनं निघा आणि राजांना कृष्णेच्या किनारी वापस आणण्याची सिद्धता करा पंतामात्य आपला मनसुबा तरी काय आहे हेच की राजांना जलमार्गाने पुन्हा स्वराज्यात आणायचे नाही पंतामात्य हा प्रस्ताव राणी साहेब हरगीज मान्य करणार नाही आणि त्यांच्या मर्जी विरुद्ध आपण काही असे करण्याचे धाडस केले तर त्यांची आपल्यावर खफा मर्जी ओढवेल मग आपण करावे तरी काय शंकराजी सद्य परिस्थितीत आम्हास दुसरा पर्यायच दिसत नाही या वक्ती राणीसाहेबांच्या भावनिकतेपेक्षा राजकीय शहाणपण अधिक महत्वाचे असे आम्हास वाटते पण राहून राहून आमच्या मनात एक वेगळीच शंका फेर धरून नाचते पंतामात्य राणी साहेबांचा होरा पाहता त्या स्वतःच राणी चेन्नम्मांना भेटण्याचा विचार तर करत नसतील ना नाही म्हणजे ताराराणी साहेब म्हणजे हंबीराव मोहित्यांचं तप्त रक्त तेव्हा नवऱ्याला वाचवण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या दिव्यातून जाण्यासाठी त्या मागे पुढे पाहणार नाहीत पंतामात्य राणीसाहेबांच्या धैर्यावर आणि शौर्यावर आमचा विश्वास आहेच हो पण इस्माईल बेग फिरंगी मोहम्मद इब्राहिम मोहम्मद इस्माईल बेग मुकर्रब खान दाऊद खान पत्नी यांचा सापळा रचून ठेवलाय बादशहाने आणि हा सापळा पार करून बेंदूरकडे घोडा फेकणे शक्य नाही सबब आता तरी राणीसाहेब राणी चेन्नम्माच्या भेटीस जाण्याचा मार्ग दिसत नाही आई आली ग बाय मरी आली ये दारात तुझ्या भेटीला आली 7 खणाची ख्वाळ बांगड्याची माळ ये ग बाई दारात धान घेऊन ये बाबा ये भोरा हो आज काय मिळायचं नाही तुला असं बोलू नगस मराठी मुलकाची किरत ऐकून लय लांब ना आलोय आम्ही पसाभर धान्य दे तोंड भरून आशीर्वाद दिल माऊली एकदा बोललेल कळत नाही भैर तुला
अरे आजचा दिवस अशुभ आहे, तेव्हा काय बी मिळायचं नाही. जा उद्याच्याला ये. पोटा पाण्याच्या धर्माला कंची येळ वंगाळ नसते माय. उद्या येणं नाही जमायचं, लांबचा पल्ला गाठाचा आहे. काय झालं भीमाबाई? आवर राणी साहेब काय बी नाही. मी तेच नाही म्हटलं आजचा दिवस अशुभ आहे, तेव्हा उद्याच्याला या. बरं ह्यो बाबा हिथंच मूळ राहून उभा आहे. आई दानत मोठी आहे तुझी, तुझ्या नावाचा गजर हिंदुस्थानात आहे म्हणून आलो. भीमाबाई, त्यांना रित्या जोळीनं पाठवू नका. शिदा घेऊन या. अहो पर शिदा घेऊन या भीमाबाई, बाकी विचार नको. ताई, कुठल्या प्रांती जाणार आहात? बेदनूरला उरूस असतोय यल्लम्मा आईचा. बेदनूर? आपल्यावानीच किरत राणी चन्नमाची. तिच्या राज्यात दर 2 सालांनी उरूस असतो. जंगी जत्रा फुलते. देशोदेशीची माणसं उरुसाला जमतात. स्वतः राणी चन्नम्मा पूजेला येतात. लय दान धर्म होतं बघा माऊली. स्वतः राणी चेन्नम्मा पूजेला येतात? मुजरा की हो राणी साहेब, उद्या यल्लम्माची जत्रा. सकाळी लवकर निघावं म्हणतो मी. सगळी तयारी केलेली आहे. कारभारी, उद्याच्या पूजेला आम्ही येऊ शकत नाही बघा. तुम्ही बसप्पांना घेऊन जा की हो. त्यांना आपण कळू द्यात की आपली रीतिरिवाज. अहो बसप्पा अजाण असतो, आणि तुम्ही पूजेला नाही म्हटल्यावर तिथं राज्याचे अनेक मानकरी येणं. त्यांना वाटणार की तुम्ही कारभारात लक्ष देत नाही म्हणून. अफवा पसरायला नको हो. पण बसप्पा वारसदार की हो, ते निभावून नेतील, आम्ही नसलो तरीही. असं कसं म्हणता तुम्ही राणी साहेब? अहो तुम्ही एवढं थोर शिवभक्त. आई यल्लम्मा म्हणजे पार्वतीचाच अवतार की हो. तुम्ही जरूर यावं बघा पूजेला उद्या. आपल्या राज्याचं हित महत्वाचं की हो. कारभारी, आम्ही कायमच परंपरा जपत आलो की हो. पण यावेळेस आमचं खासगी कारण समजा. राज्यकर्त्याला काही खाजगी नसते बघा. आता कसं आहे, राजारामास आश्रय द्यायचा की नाही याचा निर्णय आणि पूजा दोन्ही तितकंच महत्वाचं असतो. उद्या सकाळी तयार राहा, निघायचं आहे. बरं राजे, ज्याची भीती आहे तेच व्हायला लागलंय. तिमण्णाचा विरोध दिवसेंदिवस जास्तच प्रखर होत चाललाय. हट्ट आहे त्याचा, तो सोडणार नाही. अव परियो हट्ट कशापायी म्हणायचा? गाडी खालून चालणाऱ्या श्वानाला असं वाटतं की गाडीचा सारा भार आपणच वाहतोत. मग हे सारा आपल्यावरच निर्भर आहे हा अहंभाव. एक सर्व सत्ताधीश स्त्री आपल्या अधीन आहे, किंवा मग माझी कुवत असूनही हे माझ्या हक्काचं नाही. मग मी काय आहे हे पावला पावलांवर दाखवून द्यायचं. पण राजे, त्याच्या अशा या आडमुठ्यापणामुळे राज्य लयाला जाईल याचीही जाणीव नसावी त्याला. त्याचं सोयर सुतक तिमण्णाला नाही. राज्याचं हित म्हणत स्वतःचं हित साधायला लागलाय तो. अशा परिस्थितीत आपण राणी चेन्नम्मावर आपलं लक्ष केंद्रित करायला हवं. राणी काय म्हणाल्या होत्या आठवत आहे ना? या भगव्याची आठवण बघा जुनी. आमच्या सासऱ्यांच्या मदतीला हाच भगवा फडकवत शहाजीराजे दौडत आले होते. शिवाजी महाराजांनी तर आमचं राज्य तारलं बघा कारवार मोहिमेत. शंभू राजांनी तर दुष्काळात आमची रयत वाचवली बघा. आम्हाला खात्री आहे
तिमण्णाला टाळून राणी चन्नम्मांची भेट घेता आली तर सगळ्या गाठी आपोआप उलगडत जातील. नाही राजे, ते शक्य नाही. शक्य आहे. राजे, आत्ताच खबर मिळाली आहे. राणी चेन्नम्मा देवीच्या उत्सवाला जाणार आहेत. तिथे महापूजेला त्या स्वतः हजर असतात. रयते थेट मिसळतात. तिथे आपण तिमण्णाला टाळून थेट राणींची भेट घेऊ शकतो. आता भेट घेण्याशिवाय पर्यायच नाही. पोतराज कुठं आहेत? त्यांना धन देऊन पाठवले. तृप्त झाले ते. आता हाय का? अव कुणी बी इथून तिथून येतंय, गरिबीचं सोंग दाखवत्यात आणि फसून जात्यात तुम्हासनी. आणि तुम्ही धन वाटत सुटलाय. अव काय म्हणावं तुम्हासनी? समधी लोक तुम्हासनी फसून जात्यात. लई लबाड आहेत. नाही हो भीमाबाई, गरिबांना लबाडीचं सोंग नाही जमत. अशीच दिनवाणी असतात ते. लबाडांचे चेहरे वेगळे असतात. ते आजूबाजूला असले तरी कळत नसतात, इतके बेमालूम असतात. हे असं कुठं असतंय व्हय? होय, आपणही अशा लोकांची काळजी व्हावी. नाहीतर श्रीमंतीचा मिरवायचा कशाला? श्रीमंती मनाची असावी, नाही का? धन्य आहे तुमची. आता याच्यावर आम्ही काय बोलणार? हा, हे काय पोतराजाचा देवारा इथंच? हे काय देवाऱ्यात देव नाही आणि समदा पसारा इथं असच? हो, एवढ्या उन्हाचं हे सारं घेऊन गड उतार कसं होणार ना? त्यातला आमचा पल्ला गाठायचा आहे त्यांना, म्हणून फक्त देव घेऊन गेले. तुम्ही लई साध्या भोळ्या आहेत. आजचा दिवस अगदी वंगाळ आहे. त्यात आणि तो असाच देवारा ठेवून गेला. देवारात देव नाही असा देवारा ठेवायचा नसतोय. अपशकुन होतोय. अव तो तुम्हासनी गुंडाळून गेला. भीमाबाई, स्वराज्याची अवस्था सुद्धा देवाशिवाय देवारा अशीच आहे की. इथं अपशकुन करणारी गिधडासारखी चोच मारायची संधी शोधतायत. ते बाजूला राहिले आणि आपण त्या गरिबांना का दोष द्यावा? जाऊ द्या, भरभरून आशीर्वादाचं दानच देऊन गेलेत ते. आम्ही संतुष्ट झालो. काय बी सुचत नाही. काय म्हणावं या बाईला? देवाऱ्यात देव नाहीत? काय अपशकुन नाही झाला म्हणजे मिळवलं? अपशकुन? चिन्नम्मा के इलाके और सरहदी मुल्कों में हमने जो नजरबाज भेजे थे, उनसे कोई खबर आई? जी नहीं आलमपना. जुल्फिकार, तुम फौरन बेदनूर के लिए रवाना हो जाओ और तिमन्ना से मिलकर हमारे फरमान की याद दिलाओ. हुक्म की तामील हो. गुस्ताखी मुआफ हो जहांपना. हम 2 रोज बाद ही दक्षिण की तरफ रुख करेंगे. रहम हुजूर, रहम रहम. 2 दिन बेदनूर में उर्स का जलसा है, इसीलिए जुल्फिकार 2 दिन के बाद जाने की सोच रहा है. दुरुस्त फरमाया अब्बा जान ने.
उसके चप्पे चप्पे में जासूस फैला दो, खबर वहीं से आएगी। जी। सगुणे सगुणे घात झाला। काय काय झालं? सगुणे राणी साहेब गडावर नाहीत। म्हणजे मी अख्खा गड पालता घातला पण राणी साहेब कुठंच सापडाना। काहीतरी धोका आहे सगुणे। अहो असं कसं होईल? या भया, म्हणजे गडावर कुणी दुश्मन? काही सांगता यायचं नाही पण काहीतरी काळं बेर आहे। हवं गदंगा करू नका, अशातच दुश्मनाचं फावतंय। असं बी होईल की राजांच्या काळजीपोटी राणीसाहेब गड उतर झाले असतील, आधीच सैरभैर आहेत। काय झालं आणि कसं झालं याचा काय बी पत्ता नाही। अरे देवा, आता राणी साहेबांनी कुठं शोधू मी? मला काय रे? राणी साहेब बेपत्ता आहेत, गडावर त्यांचा कुठं बी मागमूस नाही। गप उगा पिपाणी वाजू नगस। अरे पाल बघितलेस तरी मगर बघितल्यावानी बोंबलणारा तू। मी हित्त भेटले राणी साहेबांनी आणि त्यासनी सांगितलं बी देव नसलेला देवारा ठेवून घेऊ नये, अपशकुन होतो म्हणू। कसला देवारा? अगं राणी साहेबांनी देवारा ठेवून घेतलाय, ये दावती तुला मी। इथं तर होता देवारा। अरे हो भीमाबाई, भीमाबाई हा कुठे आहे देवारा? अगं इथंच तर होता। अपशकुन अपशकुन झाला देवा। थोड़ी सी भूल या लापरवाही पूरा काम चौपट कर सकती है। और हाँ, अगर भूल हो भी जाए तो उसकी सिर्फ एक ही सजा होगी और वो है मौत। जी। बिखर जाओ सब। आमीन। आमीन। राणी साहेब, जीवावरचं धाडस आहे बघा हे। धनाजीराव, एका मराठ्याला कधीपासून आपला जीव एवढा प्यारा झाला? आम्ही आमचे प्राण तळहातावर घेऊन चाललोय।
वेळ आलीस तर तो फुंकून टाकू, पण स्वराज्याचा घास ते औरंग्याला गिळू देणार नाही. मग आम्ही बी आण घेतो बघा राणी साहेब. जो पाव तर जीवात जीव आहे त्यावर तुमच्या केसाला बी धक्का लागू द्यायचो नाही. आमच्या आयुष्याच्या पायघड्या तुमच्या वाटावर अंथरल्यात म्हणून समजा. चला चला तर मग स्वराज्याच्या सौख्याच्या पायघड्या घालू.